गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळी सकाळी व्लॉग स्टार्ट करते कारण आज आम्हाला जायचं आहे कुठेतरी बाहेर. रात्री अविव अजिबात अजूनही व्यवस्थित झोपू देत नाही आणि त्यामुळे माझी, प्रीतमची किंवा अविवची स्वतःची सुद्धा व्यवस्थित काही झोप होत नाही. डोळे बंद करून सतत त्याचं असं रडणं वगैरे सुरू असते रात्री. बरं ते असू द्या. आता आम्ही सकाळी उठले, मी वॉशरूम जाऊन येईपर्यंतच अविवसुद्धा इथे उठून रेडी होता आणि आता मला थोडंफार याच्यासाठी स्नॅक्स बनवून घ्यायचे आहे. आमच्या घरापासून काहीतरी 2-2.5 तास आम्हाला तिथे पोहोचायला लागणार आहे. आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला लवकरच सांगते. त्याआधी मी पटापट माझी जी घरची एकदमच बेसिक काम आहे ती आवरून घेते, म्हणजे सिंपलचा नाश्ता आणि त्याचबरोबर थोडंफार अविवसाठी स्नॅक्स जे आम्हाला रस्त्यात लागणार आहेत ते हे सगळं बनवून घेते, आंघोळ करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. बबिता अन्न अविव आजकाल बोलायला लागलाय, पण असं व्यवस्थित खूप काही नाही त्याला बोलतायत. काही काही सेंटेन्सेस क्लिअर बोलतो आणि थोडेफार वर्ड्स वगैरे क्लिअर बोलतोय. हळूहळू बोलेल. अविवला ऍपल दिलाय खायला, तो आता त्याचा ऍपल एन्जॉय करेल आणि तेव्हापर्यंत मी थोडं घर आवरून घेते. जेव्हापर्यंत मी ऍपल कट करत होती अविव एवढ्या पेशंटली मला बघत होता की आई काय करते. अविवचा ड्रेस मी इथे काढून ठेवलाय कारण आता प्रीतमची आंघोळ झाली आणि तो आता अविवला छान रेडी करेल. हा त्याचा स्वेटर सेट आहे, डायपर, सॉक्स आणि त्याचे कपडे. त्याचबरोबर मी त्याला मॉइश्चरायझर, त्याची फेस क्रीम, पावडर आणि तेल सुद्धा लावणार आहे. चला तर आता मी पण रेडी होते. नाही त्यापूर्वी मी अविवसाठी थोडे मखाने, बिस्किट वगैरे सगळं रॅप करून घेते, म्हणजे रेडी झालं आपल्याला निघायला बरं होईल. अविवला काहीतरी चटरपटर नेहमीच लागत असते आणि त्याचबरोबर आपल्याला सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये लागते. जरी 2 ते 2.5 तासाचाच डिस्टन्स असेल तरी सुद्धा काहीतरी चटरपटर असलं की आपला डिस्टन्स लवकरच कव्हर होतो. नॉर्मली मी फक्त तुपातच जे आहे मखाने भाजून घेत असते, पण मी म्हटलं चला आज थोडेसे चटपटी करूया, म्हणजे तिखट मिठाचे मखाने करूया. अविवला सुद्धा हे आवडतात आणि मला आणि प्रीतमला सुद्धा आवडतात, म्हणून हे आज मी काहीतरी वेगळं करायचं ट्राय करते. आज मखाने भाजताना माझ्याकडनं थोडं तिखट पावडर जास्ती पडलं तर थोडेसे स्पायसी झाले होते मखाने, पण ठीक आहे, अविव थोडंफार तिखट असलं की खातो. त्याचबरोबर मी नाही ते थोडेसे फ्रूट्स पण कट करून घेतले. फ्रूट्समध्ये मी ॲपलच घेतलं आहे कारण बाकी कोणत्याही वस्तू घेतलं तर मला एक्स्ट्राचे डबे कॅरी करावं लागतील म्हणून. त्याचबरोबर थोडे चिप्स आणि थोडेफार बिस्किट्स पण घेतले आहे. कधीकधी अविव म्हणजे थोडाफार मुडी झाला आहे, तो कधीकधी खूपच जास्ती रडायला लागला तर त्यावेळेस त्याला बिस्किट वगैरे द्यायला कामात येईल. अदरवाईज मी त्याला फ्रूट्स किंवा आपले जे मखाने आहे, मुरमुरे आहे तेच देत असते. चला तर आता मी इथे माझं पॅकिंग वगैरे सगळं करून घेतलंय डब्यांची. मी छान अविवची आंघोळ घातली, अविवला रेडी केलंय. त्याची सगळी आता बाकी जी काही तयारी आहे ती प्रीतम करणार आहे. त्याचबरोबर त्याचा डबा पण पॅक झालाय आणि आता मी जाईल आंघोळीला. चला तर रेडी होऊन भेटते. ओके, सो असा काहीसा आहे आजचा माझा लुक. ही जी कुर्ती आहे ना, ही मी कालच घेऊन आली आहे. तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट जी मिनी ब्लॉग आहे त्याच्यात दाखवणारच होती, पण आजच वेअर केली कारण प्रीतम बोलला घाल, छान दिसेल तुझ्यावर. सो ही घातली आहे. त्यानंतर आम्ही रेडी आहो सगळं सामान घेऊन. माय पण इथे मस्त रेडी झाली आहे आणि आता अविव काय करतोय दाखवते. आज अविवच्या बाबांना ही ड्युटी लावली आहे मी की त्याला सँडल तू घाल. ॲक्च्युली अविवकडे 2 शूज आहे, पण ते त्याला साईजला मोठे होतात आणि ते इझिली त्याच्या पायातून निघतात. आधी मागचं लाव प्रीतम, मग पुढचं लाव. सो आम्ही त्याला सँडलच वेअर करायचं प्लॅन केला आहे. ही मायची मस्त पिशवी. लेट्स गो टू भुर. दिसते सगळे. आम्ही घर सोडलं आणि लिफ्टतून खाली आलो तेवढ्यातच आम्हाला अक्षयचे बाबा दिसले. त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारल्या. चला तर प्रीतम पण आता गाडी काढायला गेला आहे आणि तो गाडी काढेपर्यंत आजी आणि अविव सोबत होते आणि मी थोडंफार शूट करत होती. तेवढ्यातच रिअलाईज झालं की अविवची एक्साइटमेंट गाडीमध्ये बसायसाठी. गाडी निघाली की आम्ही असं सुटत पळतो. ओके, सो आम्ही रेडी झालोय सगळे मस्त आणि आम्ही निघालो आहे बाहेर. ओके, सो आम्ही चाललोय मॅप्रो गार्डन, जी की लोणावळ्या जवळ आहे. खरं तर प्रीतम मला सरप्राईज देणार होता तिथे घेऊन जाऊन, कारण तिथलं सँडविच आणि तिथलं स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि म्हणून
मला स्ट्रॉबेरी क्रीम आवडतं आणि प्रीतमला चॉकलेट क्रीम आवडतं, तर तो ते घेतो. मी माझं स्ट्रॉबेरी क्रीम एन्जॉय करते. मला स्ट्रॉबेरीज पर्सनली आवडतात, त्याला आवडत नाही. असो, तर आता आम्ही निघालो आहे. आमच्या घरापासून आय थिंक 2.5 ते 3 तास आम्हाला तिथे पोहोचायला लागणार आहे. आणि त्याच्या पुढे आणखी कुठेतरी जाणार आहे. ते कुठे जाणार आहे ते मला अजून नाही माहिती. मी फक्त कुठे जायचं म्हणून मॅपरोच फक्त गेस करू शकली आहे. बाकीचं दुसरं कुठे जायचं ते मला माहिती नाही. चला तर आम्ही जिथे कुठे जातोय ते तुमच्याशी शेअर करू आणि त्याचबरोबर आजचा दिवस कसा जातो बाहेर एन्जॉय करण्यात तो सुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा. आणि चला तर मॅप्रो गार्डन चाललंय, तर तिथे खूप सारे वेगळे वेगळे फेलेरसचे किंवा बाकी सगळे सिरप्सचे व्हरायटीज पण राहतील, ते पण तुमच्याशी शेअर करेल आणि तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल अशी आशा करते. आम्ही निघताना ना इथे एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला. आय थिंक दोघांची टक्कर झाली ती, म्हणजे तसं कोणाला काही जास्ती लागलं नाही, पण असं कुठेही काही ॲक्सिडेंट झाला तर मला खूप भयंकर भीती वाटते. म्हणजे तो छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, ॲक्सिडेंटच्या नावानेच मलाच काय तुम्हालाही नक्कीच भीती वाटत असेल. आम्ही गाडीत पेट्रोल वगैरे भरलं आहे. आता पुढे निघालो आहे आणि आता कुठेतरी ना थोडं डिस्टन्स कव्हर केल्यावर म्हणा किंवा आउट ऑफ द पुणे जस्ट आम्ही काहीतरी नाश्त्याला थांबू, कारण आम्ही सकाळी काहीच नाश्ता करून निघालो नाही आहे आणि थोडा नाश्ता केल्यानंतर मग पुढे निघू. जसं आम्ही रोडावर आलो तसं ना खूपच छान वाटत होतं. म्हणजे गर्दी तर नव्हतीच आणि त्याचबरोबर ना सकाळची ती कोवळी ऊन लागत होती आणि त्याचबरोबर थोडा थंडावा पण होता. इतकं भारी वाटत होतं. आणि जेव्हा आम्ही हायवे वगैरे टच केलं, म्हणजे हायवे टच करून पुढे निघालो, तर ती ग्रीनरी, मोकळे मोकळे रस्ते, थोडा थंडावा आणि ती कोवळी ऊन, ह्या सगळ्यांनी खूप मन जिंकलं होतं. अवयू पण खूप एन्जॉय करत होता आणि मस्त असे गाणे लावले होते. आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो गाणे. ओके, सो आम्ही ऑलमोस्ट 1 तासाचं डिस्टन्स कव्हर केलंय. मम्मा बोलते आणि तिने काही खाल्लं नाही, याची काळजी बाळापेक्षा जास्ती कोणालाच असेल, म्हणून अवयव तो तर खातच होता आणि त्याने मला पण भरवलं. आणि बघा किती गोड हसतोय माझं बाळ. आता आम्हाला एक्सप्रेस वे लागलाय आणि इथनं 58 मिनिट्स म्हणजे 1 तास आणखी बाकी आहे डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. थांबायचं प्लॅन होतं कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये, पण आम्हाला रेस्टॉरंट काही मिळालं नाही. छोटे मोठे होते पण तिथे गाडी ठेवायचा प्रॉब्लेम होता आणि प्रीतमचं खूप स्ट्रिक्ट असते की जिथे पार्किंग नाही तिथे मी गाडी ठेवणार नाही, आणि म्हणून मग आमचा नाश्ता राहिला आहे. पण आता 1च तास आहे आणि तसंही मी घरून चटरपटर बनवून आणलंच होतं, तर आम्ही तेच आता एन्जॉय करतोय. अवयू इथे ओरिओचे वॅफल खातोय. हे मी कालच घेऊन आली ओरिओचे वॅफल, पण ऑनेस्टली सांगते ओरिओच्या वॅफलपेक्षा जे बाकीचे थोडे स्वीटिश वॅफल्स असतात ना ते जास्ती टेस्टी वाटतात. पण ठीक आहे, तुम्ही हे सुद्धा रस्त्यात कन्सिडर करू शकता. आणि अवयू पण हे एन्जॉय करतोय, प्रीतम पण एन्जॉय करतोय आणि आजी पण. चला दादा, मी तुम्हाला डायरेक्ट डेस्टिनेशनला भेटते. आजी आमच्याकडे येऊन 3 ते 4 महिने झाले, पण तिला आम्ही कधीच कुठे असं काही बाहेर फिरायला घेऊन नाही गेलो. ॲक्च्युली आम्हीच बाहेर कुठे गेलेलो नाही आहे, बिकॉज ऑफ मध्ये आधी प्रीतमचा पायाचा फ्रॅक्चर झाला आणि त्यानंतर लगेच मग काही दिवसांनी आम्हाला अवयूचं ऑपरेशनसाठी प्रिपेअर व्हायचं होतं, तर ते सगळं झालं. चला, ते सगळं तर होतच राहील. आणि आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे मॅप्रो गार्डनला. आम्ही इथे यापूर्वीसुद्धा 2दा आलो आहे. आय थिंक एकदा आम्ही कोल्हापूरला गेलेलो, तेव्हा येताना आम्ही इथे आलेलो आणि त्यानंतर आणखी एकदा माझ्या एका फ्रेंडबरोबर सुद्धा आलेलो. पण इथला जो क्लासिक सँडविच असतो ना तो प्रीतमला प्रचंड आवडतो आणि म्हणूनच तो आज खरं तर आम्हाला इथे घेऊन आला आहे. मी त्याला नेहमी म्हणत असते की प्रीतम मला कुठेतरी घेऊन चल, मला काहीतरी सरप्राईज दे. प्रत्येकच मुलीला वाटते की तिच्या नवऱ्याने तिला काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे, म्हणून त्याने हे प्लॅन केलं होतं. पण ते मी गेस केलं आणि खरं तर तो मला आणायचा एक बहानाच होता. त्याला इथलं सँडविच, त्याला इथलं स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे भरपूर आवडते, म्हणूनच तो आम्हाला इथे घेऊन आलेला. चला असो, त्याने आणलं हे महत्त्वाचं. चला तर आता ना आम्ही इथे पोहोचलो होतो आणि इथे एक मस्त शो सुरू होता, जे की गाणं वगैरे मस्त त्यांनी लावलं होतं. ते मी तुम्हाला प्ले करून दाखवू शकत नाही कारण ते कॉपीरायटिंगचा इश्यू येईल. पण हे जे दादा आहे ना, हे 3ही वेळा आम्ही आलो तेव्हा 3ही वेळा हे इथेच असतात आणि दिवसातनं आय थिंक हे 10 ते 12 शोज सेम करतात. आणि मग त्यांचं म्हणजे आय थिंक हे अर्निंग करतात ते हे सगळं करून. त्यांनी हे सगळे आम्हाला शो दाखवले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला स्कॅनर पण दिला की थोडेफार पे करा म्हणून. ते आम्ही पे केलं. पण खरं सांगते शो खूप छान आहे आणि ते छोट्या छोट्या गोष्टीत जो मॅजिक आहे ना, किंवा आपण असं बघितल्याबरोबर असं एकदम निघून येतं, अरे वा किती छान, जोरात असा आवाज निघतो आपला ओ असावाला. ते इथे मला होत होतं सगळं बघून. आणि एवढूशा सायकलवर ते चालतंय हे बघून खरंच खूप आश्चर्य वाटत होतं आणि खूप क्यूट पण वाटत होतं ते आम्हाला. त्यांनी एवढंच नाही तर आणखी पण भरपूर सारे मॅजिक्स दाखवले, जे की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. खूप स्वीट होते ते सगळे मॅजिक. 1-2 तर असे होते ना जे खूप रिस्की वाटतात आपल्याला बघायला,
पण तसे त्यांना सवय असते हे सगळं करायची. पण तरीसुद्धा आपण जेव्हा हे बघतो ना तर असं वाटतं अरे हे पडून तर नाही जाणार, यांना लागणार तर नाही, पण असं काहीही होत नाही. मी थोडीशी घाबरली होती तर प्रीतम बोलला की त्यांना सवय आहे, ते रोजच हे करत असतात, हे त्यांचं कामच आहे. आणि अशी काहीशी ते मॅजिक आम्हाला करून दाखवत होते, जे की खरंच खूप छान वाटत होते बघायला. मॅजिक शो सगळं बघून झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो सर्वात पहिले काहीतरी खाऊन घ्यायला, म्हणजे पेटपूजा करायला. पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा 10 सव्वा 10 झाले होते आणि तिथला जो रेस्टॉरंट आहे तो अजूनही ओपन झालेला नव्हता, म्हणून आम्ही परत वापस आलो. आणि त्यानंतर आम्ही आलो मॅप्रोच्या स्टोअरमध्ये, जिथे खूप साऱ्या भरपूर साऱ्या टेस्टिंगच्या वस्तू असतात आणि तुम्ही इथनं विकतसुद्धा घेऊ शकता. सर्वात आधी तर आम्ही टेस्टच करतो मोस्ट ऑफ टाईम इथे आल्यावर, कारण खूप टेस्टी वस्तू असतात आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे ते टेस्ट करायला यासाठी देतात की तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही इथनं ते परचेसही करू शकता. इथे फॅलेरोचे एवढे सारे व्हॅरियंट्स आहेत ना चॉकलेट्सचे. आय थिंक मुलांसाठी चॉकलेट द्यायचं असेल जर मुलांना तर ते फॅलेरो सगळ्यात बेस्ट चॉकलेट आहे. पण त्यात ना एक प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही एकदा जर मुलांना दिलं तर त्यांना त्याची सवय लागते. ते गिळल्या जरी गेलं तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण ती जेली चॉकलेट असते. त्यानंतर इथे भरपूर सारे आम्ही जे ड्रिंक आहे ते ट्राय केले. त्यातला हा जो ड्रिंक मी अवीला देते आहे, याचं केसर काहीतरी नाव होतं, मला एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे. तो मी त्याला दिला आणि त्याला तो खूप आवडला, म्हणून त्याने मनसोक्त 2 ग्लास ते पिऊन घेतलं होतं. त्यानंतर इथे आणखी पण भरपूर सारे वेगळे होते. यापूर्वी पण मी आलेली तेव्हासुद्धा आम्ही इथनं मिंट मोजितो वगैरे घेतलं होतं. ग्रीन ॲपल माझं इथलं पर्सनली फेवरेट आहे, पण ते मला यावेळेस थोडं आंबट वाटलं, त्यामुळे मी ते नाही घेतलं. त्यानंतर आता आम्ही इथे आणखी पुढे थोडं एक्सप्लोअर करायला निघालो होतो. त्यात भरपूर सारे वेगळे चॉकलेट्स होते, नाचोज होते, खाकरा होता आणि त्याचबरोबर चॉकलेट स्प्रेडसुद्धा खूप छान इथे होते अवेलेबल. सर्वात आधी आम्ही नाचोजकडे गेलो. नाचोजमधनं आम्ही एक डबा उचलला होता, म्हणजे एक डबा विकत घेतलेला, तो आम्हाला आवडलेला. त्यानंतर आम्ही तिथनं खाकरा पण घेतलं. यावेळेस इथे ना 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे खाकरा पण होते. मला पर्सनली नेहमीपासून मेथीच आवडतो, मला दुसरा तिसरा कोणताही आवडत नाही, म्हणून मेथी घ्यायचं डिसाईड केलं. पण प्रीतम बोला काहीतरी वेगळं ट्राय करूया, तर आम्ही चीजचा घेतलेला, पण तो मला एवढा काही खास आवडला नाही. त्यानंतर इथे जेलीजमध्ये सुद्धा भरपूर वेगळे चॉकलेट्स होते. अव्यूसाठी आम्हाला एक फक्त घ्यायचं होतं काहीतरी, म्हणून आम्ही आम्हा सगळ्यांना आवडणारा फ्रुबा घेतला. तो पण आम्ही पेरूवाला फ्रुबा घेतला, जो की खरंच खूप टेस्टी आणि यम्मी असतो. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्ससुद्धा अवेलेबल आहे, जे की तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता, म्हणजे ब्रेड स्प्रेड म्हणून पण वापरू शकता. त्याचबरोबर इथे मस्त फ्रॅग्रन्सवाली चहासुद्धा अवेलेबल होती, पण ते आम्ही काही घेतलं नाही, कारण आमच्याकडे कोणीही चहा लवर नाही आहे, आजीला सोडलं तर. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि गार्डन होतं, तर गार्डन आम्हाला आणखी एक्सप्लोअर करायचं होतं. खूप छान त्यांनी झाडं लावली होती. गार्डन असं काही खूप मोठा नव्हता, पण एकदम छोटासा होता, पण खूप सुंदर होता. इथे असं पाण्याचं एक बनवलेलं होतं, आर्टिफिशियल होतं ते सगळं बनवलेलं, पण ते बघायला इतकं भारी वाटत होतं ना, खूपच मस्त वाटत होतं. त्यात भरपूर वेगवेगळे फिशेस पण होते, कलरफुल फिश होते, आणि ते बघून ना एवढा आनंदी होत होता, कारण त्याला ते खूप आवडत होतं बघायला आणि तो कंटिन्युअस ते बघत होता. तो जो झरा होता, येत होतं पाणी त्यातलं, तो इतक्या म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने ते सगळं बघत होतं. त्याला वाटत होतं हे पाणीवरून पडतं आहे, आपण हे जातं कुठे आहे, आणि म्हणजे खूप मज्जा केली त्याने हे सगळं बघून. आता प्रीतमला व्ह्यूची तर रिस्पॉन्सिबिलिटी होती, त्याचबरोबर त्याला आणखी एक बॅग पण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी दिली होती थोड्या वेळासाठी, कारण मला प्रॉपर असं शूट करून घ्यायचं होतं. आता अर्धा गार्डन आम्ही व्यवस्थित फिरलो होतं, पण अजूनही अर्धा गार्डन बाकी होता. पण प्रीतमला प्रचंड भूक लागली होती आणि थोडीशी ऊन पण वाढली होती, कारण 12च्या दरम्यान टाईम झाला होता. म्हणून सगळ्यात आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो. हे सुद्धा मॅप्रोचंच रेस्टॉरंट आहे आणि इथे आम्ही क्लासिक सँडविच घेतला आणि चॉकलेट क्रीम घेतलं. मला स्ट्रॉबेरी क्रीम आवडते, पण प्रीतमला चॉकलेट क्रीम आवडते. मी म्हटलं चला यावेळेस त्याच्या मनासारखं करूया. त्यानंतर आम्ही इथे मस्त जो क्लासिक सँडविच होता तो एन्जॉय केला. चॉकलेटचं जे क्रीम होतं ते एन्जॉय केलं. मीच एन्जॉय नाही केलं, तर ते अव्यू, आजी आणि प्रीतमने सुद्धा एन्जॉय केलं. अव्यूला तर एवढं ते क्रीम आवडलं की तो मस्त मनसोक्त त्याने खाऊन घेतलं होतं. आणि ते क्लासिक सँडविच बरोबर ना तुम्हाला फ्राईज पण दिल्या जातं, ते पण मस्त टेस्टी होते. त्यानंतर एक आमचं सगळ्यात मोठं चुकलं, आम्ही पहिले रेस्टॉरंटमध्ये गेलो, पण आतमध्ये जो मेन मॅप्रोचा रेस्टॉरंट होता तो सुद्धा होता. तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलं की मॅप्रोचं जे गार्डन सगळ्यात मेन त्यांची ब्रांच आहे किंवा मेन गार्डन आहे ते महाबळेश्वरला आहे. तिथे पण आम्ही एकदा गेलो आहे, पण त्यावेळेस मी व्लॉगिंग स्टार्ट नव्हतं केलं, पण नक्कीच मी तिथे जर आम्ही गेलो तर तो सुद्धा तुम्हाला टूर देईल तिथला. खूप मस्त आहे आणि तो
याच्यापेक्षा प्रचंड मोठा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला तर आता पुढे आम्ही आलेलो गार्डन फिरायसाठी. इथे बेरी बॉल म्हणून हे टॉय शॉप होतं, पण ॲक्च्युली ते टॉय शॉप नव्हतं. ते असं होतं की तुम्ही कोणताही गेम खेळा, त्यांचा तो गेम होता बॉल टाकायचा तो. तुम्ही जर तो खेळला आणि तुम्ही जिंकलं तर यातलं तुम्हाला जे हवं ते तुम्हाला टॉय मिळेल. पण ते इतकं सिम्पल गेम होतं, पण ते जेव्हा आपण करायला जातो ना तर ते तसं जसं आपल्याला करायचं असतं तसं होतच नाही. त्यामुळेच तर ते पॉसिबल म्हणजे नाही आहे. नंतर ना इथे आणखी एक गेम झोन होतं. तुम्हाला ते उलटं अडकवणार आणि तुम्हाला हवं तेवढे जेलीस तुम्ही तिथनं उचलून घेऊ शकता. पण मॅक्स टू मॅक्स तुम्ही कितीच घेणार आहे तुमच्या बॉडीला, म्हणजे कितीच ते कॅप्चर करणार, असं काहीचा हा सुद्धा एक गेम होता. त्यानंतर आणखी पण तिथे 2 ते 3 गेम्स होते, पण अव्यू भरपूर रडायला लागला होता, तर ते मला कॅप्चर नाही करता आलं. आणि अशी होती आमची छोटीशी मॅप्रोची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पुढे थोडेफार आमचे तिथले पिक्चर्स ॲड करते, नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय.